मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे केंद्रस्थानी आलेत. धनंजय मुंडेंचे राईट हँड असलेले वाल्मिक कराड हे या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. या भेटीत संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी लावून धरली आहे. पण जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. न्यायालयीन चौकशी, SIT व CID चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. त्यामुळे हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक होईल का अशी शंका विरोधकांकडून उपस्थित केली जाते. तसंच या संपूर्ण प्रकरणात सरकारची प्रतिमाही मलिन होत असल्याने दादा आणि शहांची झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. या भेटीत पालकमंत्री पदाबाबतही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. तसंच सहकार क्षेत्रातील काही प्रश्नांवरही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजितदादांनी अचानक अमित शहांच्या घेतलेल्या या भेटीने चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार असल्याचीही चर्चा आहे. शरद पवार हे NDA मध्ये सामील होणार असल्याचंही बोललं जात आहे. केंद्रातील सरकारला स्थिरता यावी म्हणून शरद पवारांनी NDA मध्ये सामील व्हावं अशी इच्छा भाजप नेतृत्वाची आहे. त्या दृष्टीने अजितदादा गटाकडून प्रयत्नही केले जात आहेत. त्यामुळे या भेटीत त्याबाबतही चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दादा शहा भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.